पश्चिम बंगालमधल्या राखीव जागांच्या संदर्भातली काही आकडेवारी समोर आली आणि ती एकदम धक्का देणारी अशी आकडेवारी आहे. SC ST अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या राखीव जागांच्या बाबतीमध्ये काही फार कडक असे नियम आहेत आणि हे सगळं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. दोन मधला फरक लक्षात घ्या. इतक्या वेळा आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ करत आलेलो आहोत आणि वारंवार करतो आहोत, पण बऱ्याच जणांनी मांडणी करताना हा गोंधळ होतो. SC ST अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या राखीव जागा आहेत त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत. म्हणजे जितकी लोकसंख्या आहे तितक्याच प्रमाणामध्ये त्यांना ते राखीव जागा दिल्या गेलेल्या आहेत. आता त्याच्या नेमकं उलट OBC नावाचा जो वर्ग आहे मंडल आयोगाच्या नंतर आलेला, ह्या OBCच्या राखीव जागा ह्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाहीये, ते फक्त प्रातिनिधिक रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपातल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ठरवून मुसलमानांना जास्त फायदा मिळावा म्हणून त्या बहुतांश जाती OBC मध्ये टाकून त्याचं आरक्षण कसं केलं हा तो गंभीर मुद्दा आहे. त्याची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या. SC ST या आरक्षणाला एक काय म्हणता येईल नैतिक असं त्याच्या मागची भूमिका आहे की वर्षानुवर्ष त्यांना उपेक्षित ठेवल्या गेलं, ते उपेक्षित राहिले असं नाही. त्यांना संधीच नव्हती त्याच्यामुळे त्यांची उपेक्षा झाली. जर संधी मिळाली असती आणि नंतर त्यांची उपेक्षा झाली असती तर तो मुद्दा म्हणजे ते मागास राहिले असते तर मुद्दा वेगळा. मुळात संधीच नव्हती या सगळ्याचा आधार असल्यामुळे SC ST आरक्षणाला एक नैतिक अशी चौकट आहे. आपल्या परंपरेनं चालत आलेलं जे वर्षानुवर्षाची उपेक्षा होती संधी नाकारण्याची, त्याचं पारिपत्य करण्याच्यासाठी म्हणून या पद्धतीची रचना करण्यात आली. आता OBCचा मुद्दा घ्या की जो खेळ पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींनी कसा केलेला आहे. OBC हा असा वर्ग आहे इतर मागास की ते परिस्थितीनुसार मागास राहिले, त्यांना कोणी मागास ठेवलं नाही. दोन मधला फरक लक्षात घ्या. SC ST हे मागास ठेवल्या गेलेले आहेत आणि OBC हे मागास राहिले आहेत. ते मागास आहेत त्यांच्या उत्थापनाच्यासाठी म्हणून जो काय आर्थिक कार्यक्रम राबवायचा आहे त्याचा आरक्षणाशी संबंध असू शकत नाही. आरक्षण हे आर्थिक तुमच्या मागासलेपण दूर करण्याचा मार्ग नाही. आपल्या घटनेमध्ये स्पष्टपणे आरक्षण हे सामाजिक पातळीवरच्या उत्थानाच्यासाठी उचललेलं पाऊल आहे आणि ज्याला आरक्षण दिलेलं त्याला ते व्यक्तिगत स्वरूपात दिलेलं नाही. तो ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतो त्या जातीच्या प्रमाणामध्ये म्हणून त्याला ते दिल्या गेलेलं प्रातिनिधिक स्वरूपातलं तसं आरक्षण आहे ते. OBC आरक्षण हे नंतर मंडल आयोगाच्या नंतर करण्यात आलं. त्याच्यामधले गोंधळ तर भरपूरच आहेत, पण OBC मध्ये कॅटेगरी करता येत नाही. एकदा एकाला OBC म्हणल्याच्या नंतर त्या सगळ्यांना त्या एका कॅटेगरीमध्येच आरक्षण लाभतं. त्याच्यामध्ये एखादी OBC जात आम्हाला नाहीच मिळालं तर फक्त मागणी अशी करू शकते की आमच्यामधले किमान काही जणांना देण्यात यावं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्या ठिकाणची एखादी पोस्ट फार तर राखीव ठेवता येते, पण टक्केवारीनुसार OBCत आरक्षण ठेवता येत नाही. सगळे OBC एकत्र येतात. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचं जे भिजत घोंगडं अडकून पडलं आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने ते पूर्णपणे खारिज केलं की सगळ्या मराठ्यांना OBC मध्ये टाकून आरक्षण द्या, ते देता येत नाही. आता ममता दिदींनी जो खेळ केलेला आहे तो पण अशाच पद्धतीनं अडचणीमध्ये आणणारा आहे आणि तो ठरून मुसलमानांचं लांगुल चालन करणारा आहे. लक्षात घ्या. 2011ला म्हणजे ममता दिदी मुख्यमंत्री व्हायच्या आधी पश्चिम बंगालमध्ये एकूण OBC जाती ज्या होत्या त्या 108 होत्या आणि आता ती संख्या वाढून एकदम 179 झालेली आहे. विविध घटक त्यांच्या नावानुसार तुम्ही त्यांना OBC बनवलं म्हणजे त्याची नोंद केली. असे 108 जातींची नावं तेव्हा समोर आलेली होती 2011 पूर्वी. 2011च्या नंतर 179. आता ह्याच्यामध्ये आक्षेप कुठे आहे की पूर्वीच्या 108 मध्ये 53 जाती ह्या मुस्लिम होत्या OBC मधल्या. तो तर वेगळाच मुद्दा आहे आक्षेपाचा, मी पुढे सांगतो. 108 मध्ये तेव्हा 53 हे मुसलमान होते, मुस्लिम जाती होत्या आणि 55 ह्या हिंदू जाती होत्या तेव्हाच्या. आता 179 मध्ये मुस्लिमांच्या ज्या 53 होत्या त्या जाती वाढून 118 झाल्या. 179 असलेल्या या संख्येमध्ये मुस्लिमांच्या जाती एकदम वाढून 118 झाल्या आणि 55च्या फक्त 61 झाल्या हिंदूंच्या. आताची परिस्थिती अशी आहे की एकूण सगळ्या मुस्लिम लोकसंख्येपैकी जवळपास 90% लोकसंख्या तुम्ही आरक्षणाच्या खाली आणलेली आहे. हेही एक वेळ ठीक होतं, आपण समजू शकत होतो की तुम्हाला ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, मागास आहेत, त्यांचं उत्थान करायचं आहे. पुढचं गंभीर लक्षात घ्या.
पुन्हा ओबीसी मध्ये 2 कॅटेगरी केल्या, ए आणि बी. आक्षेप इथं आहे. ए मध्ये जे सगळे ओबीसी आहेत त्याच्यामध्ये 90% मुस्लिम जाती घातल्या, फक्त 10% इतर घातल्या, पूर्णपणे घातल्या तर डोळ्यावर येईल म्हणून. म्हणजे ए कॅटेगरी ओबीसी साठी ज्या काही तुम्ही फॅसिलिटी देताल, ज्या काही सवलत देताल, त्या पूर्णच्या पूर्ण जवळपास मुस्लिमांना जातील. आणि दुसरीकडे बी कॅटेगरीमध्ये जी काही सगळी यादी आहे त्याच्यामध्ये 53% हिंदू आणि 45% मुस्लिम आणि बाकीचे थोडेसे 2-3 इतर. आता तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे ए आणि बी करत असताना असा डिफरन्स करणे हेच मुळात चूक आहे. ए ला तुम्ही काहीतरी फॅसिलिटी देणार, ओबीसी ए ला त्याबरोबर सगळ्या मुस्लिमांना पोहोचणार, आणि बी ला देण्याला परत पुन्हा अर्ध्याशिवाय पुन्हा मुसलमानांना जाणारच. आता सगळ्यात पहिला गांभीर्याचा मुद्दा, आक्षेपाचा मुद्दा, ममता बॅनर्जींनी जे खेळलेले भयानक कार्ड आहे तो असा की धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही. मग ह्यांनी पळवाट काय काढली, त्यांना ओबीसी म्हटलं, त्या जातींची ओबीसी जाती म्हणून नोंद केली, त्या मुस्लिमांमधल्या जातींची, आणि त्या पद्धतीने त्यांना आरक्षण दिलं. आणि पुन्हा त्याच्यामध्ये कॅटेगरी केली, जी कॅटेगरी करता येत नाही ओबीसी मध्ये. आता मूळ मुद्द्यावरती असा येतो विषय की जेव्हा जेव्हा धर्मांतर का झाली असा विषय येतो, तेव्हा हे सगळे डावे पत्रकार, विचारवंत, लिब्रांडू आपली जीभ आणि बुद्धी चालवत असतात. काय सांगतात, हिंदूमध्ये भेदभाव होता, हिंदूमध्ये जाती होत्या, त्याला कंटाळून त्या सगळ्या तुमच्या अन्यायाला उत्तर द्यायचं म्हणून बहुतांश दलितांनी, इतर मागासांनी इस्लाम स्वीकारला, कारण की इस्लाममध्ये बंधुभाव आहे. आपल्याकडच्या मास म्हणजे कन्व्हर्जन मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा धर्मांतर झाली त्याची साधारणतः 500-600 वर्षाचा इतिहास आहे. आधीची धर्मांतर किरकोळ होती. या 500-600 वर्षातल्या झालेल्या धर्मांतरा आज इतक्या वर्षानंतर सुद्धा जे कन्वर्ट झालेले हिंदू मुसलमान जे होते त्यांच्यामध्ये एकीकाने प्रस्थापित झाली, याचं उत्तर या डाव्या लिब्रांडूंनी द्यावं. आज हे जेव्हा म्हणतात एकूण तुम्ही जातीमध्ये 179 पैकी 118 वेगवेगळ्या मुस्लिम जाती सांगितल्या, जाती, सगळे मुस्लिम एक नाहीत. या मुस्लिमांमधल्या ओबीसी जाती आल्या कुठून? म्हणजे याचा अर्थ असा होतो की मूळचे जे ओबीसी होते, मूळचे जे मागास होते, दलित होते, ते मुसलमान झाले. आजही त्यांची ती मूळची जात गेली नाही. हे जे सगळे तोंड वरती करून सांगत होते की हिंदू धर्म हा समानता मानत नाही, म्हणून त्याला उत्तर द्यायचं, म्हणून सगळे इस्लाममध्ये गेले. इस्लाममध्ये सगळे समान आहेत. जर इस्लाममध्ये सगळे समान आहेत तर पश्चिम बंगालमध्ये 1-2 नाही 118 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम ओबीसी जाती आल्या कुठून? सगळे मुस्लिम एक का झाले नाहीत? म्हणजे हे डबल ढोलकी कशी असती माहिती आहे का, की एरवी तुम्ही काय म्हणता की सगळे मुस्लिम एक आहेत, सगळे मुस्लिम एक असल्यामुळे ते काय मोठ्या प्रमाणामध्ये लढतात, त्यांची एकी आहे, ते रस्त्यावरती उतरतात, ते एक गठ्ठा वोटिंग करतात. अशा वेळी मात्र सगळे त्यांचं कौतुक करतात त्यांच्या स्वार्थासाठी स्वतःच्या. पण आता जेव्हा मुद्दा असा समोर येतो आहे की ह्या मुस्लिमांमध्ये विविध मागास जाती आहेत, हे जेव्हा समोर येतं कागदोपत्री, बोलाचालीमध्ये नाही नुसतं, ममता बॅनर्जींनी ज्या आयोगाची निर्मिती करून त्याच्यामध्ये 118 ह्या मुस्लिम जाती त्या टाकलेल्या आहेत, दुसऱ्या गटामधल्या 45. म्हणजे ह्या जर सगळ्याची तुम्ही बेरीज केली तर 163 जाती पश्चिम बंगालमध्ये मागास निघतात मुसलमानांच्या, दलित निघतात, मागास निघतात. म्हणजे ह्या काय झालं याचा अर्थ असा झाला की जे मूळ हिंदू होते, ज्यांनी धर्मांतर केलं, त्यांची जात गेलीच नाही. आज 500-600 वर्षानंतर पण ती तशीच आहे. आणि हे सगळं ममता दीदींनी केलेल्या या सगळ्या भयानक राखीव जागेच्या निर्णयावरून समोर आलेले. आणि अजून त्याच्यातला मुद्दा शेवटचा भयानक असा की रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी स्थलांतरित यांचा सुद्धा समावेश या ओबीसीच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला भारतीय जे कोणी आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याची काळजी नाहीये, तुम्हाला मुसलमानांची काळजी आधी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परदेशातून आलेले रोहिंग्या असो किंवा बांगलादेश असो त्यांची काळजी आहे, पण आपल्या देशातल्या नागरिकांची, हिंदूंची काळजी नाही. असाच एक संदेश ममता दीदींनी दिलेला या त्यांच्या निर्णयावरून दिसून येतो आहे. या सगळ्या हालचालींचा, या सगळ्या निर्णयाचा कडक शब्दात निषेध केला पाहिजे आणि कायद्याच्या मार्गाने आरक्षणाचा हा जो त्यांनी खेळ केलेला आहे, खेळ खंडोबा केलेला आहे, तो हाणून पाडला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.